लक्षात आहे ना की तुम्ही काय करायला लागलात हे तुमच्या लक्षात आहे ना. तुम्ही आरोपीची बाजू घ्यायला लागलात, तुम्ही आरोपीसाठी मोर्चे काढायला लागलात. तुमची माणुसकी जिवंत पाहिजे होती. तुम्ही सरळ म्हणायला पाहिजे होतं आरोपी कुठलाही असू दे त्याला फाशी व्हायला पाहिजे, त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. तुम्ही संबंध नाही म्हणता, सोशल मीडिया चालवता, मीडियात बोलता, रास्ता रोको करता, मोर्चे काढता. काय पण लावलंय तुम्ही? हे राज्याला नाही पचनी पडू शकत, कोणत्या जातीला नाही पचनी पडू शकत. मी कुटुंबाशी बोललो, कुटुंब अजूनही भयभीत आहे, दडपणा खाली आहे असं त्यांचं म्हणणं. कुटुंबाशी बोललो तर अजूनही दडपणा खाली आहेत, भीतीच्या छायाखाली आहेत. सुरक्षा यंत्रणा त्यांना अजून विश्वास देऊ शकलेला नाही. आता मंत्री तसा वागायला लागला सरकारमधला, कुटुंब दडपणे खाली नाही तर काम. त्याचे लोक, त्या धनंजय मुंडेचे लोक सरळ सरळ धमक्या द्यायला लागले त्या धनंजय देशमुखला. तरी तुम्ही त्याचीच पाठराखण करता, तरी तुम्ही आरोपीच्या बाजूनं बोलताय. तुम्ही बोलायला पाहिजे होतं संतोष भैयाच्या बाजूने. माणुसकी तुम्ही तिथं दाखवणं आवश्यक होतं. तुम्ही तिथं माणुसकी दाखवायचं सोडून दिलं आणि तुम्ही आरोपीची पाठराखण करताय. तुम्हाला काय त्याच्यात म्हणजे मर्दानगी वाटायला लागली आरोपीची